नागपुरात पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झालेले आहे। नागपुरातील अप्पर आयुक्त कार्यालयात जे आहे ते पुन्हा एकदा ठिय्या मानून जे आहे ते विद्यार्थी बसलेले आहेत, आपल्या वेगवेगळ्या मागण्याला घेऊन बसले आहेत। एकूणच जर बघितलं असेल तर आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर जे आहे तो मार्ग निघाला नाही आणि पुन्हा जे आहे ते विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनाला बसले आहेत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। काय पुन्हा एकदा आपली चर्चा जी आहे आदिवासी मंत्री यांच्यासोबत झाली होती, पुन्हा एकदा एल्गार आपण पुकारलेला आहे, काय सांगाल? ज्याप्रमाणे आदिवासी विकास मंत्र्यांनी सांगितलं की नागपूरचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे, कुठेतरी मला असं वाटतोय की तो आमच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा तो प्रयत्न आहे आणि आंदोलन दडपण्याचा तो प्रयत्न आहे। कारण ज्या दिवशी आंदोलन स्थगित झाला त्या दिवशी 14 मागण्या पूर्ण केल्याप्रमाणे आदिवासी विकास मंत्र्यांनी त्याचा अजूनही शुद्धीपत्रक जारी केलेला नाही आहे आणि अर्थातच वर्धा, भंडारा आणि गोंदियाच्या विद्यार्थ्यांना तो विश्वासात घेण्यात नाही आलेला आहे। एक व्यक्ती म्हणजे संघटन असू शकत नाही, हे सगळे पोरं आहेत म्हणून संघटन आहे। आज तुम्ही परिस्थिती इथे बघू शकता की काल आमचे पोरं आल्याच्या नंतर इथे बॅरिगेट्स लावून पोलीस प्रशासनाकडून दडपशाही करण्याचा प्रयत्न झालेला आहे। संबंधित विभागाने रात्रीच्या वेळेला सगळे गेट दारं बंद करून आमच्या मुलींना शौचालयाचे दारं बंद करण्यात आलेला होता। जर त्यांची उद्याला कोणती प्रॉब्लेम निर्माण झाली, उद्या जर काही झालं तर याचा सगळी जबाबदारी हे पोलीस प्रशासनाची असेल आणि संबंधित विभागाची असेल। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर अन्य जिल्ह्यातील जे आहेत विद्यार्थी त्यांना जे आहे ते त्यांना मतप्रवाहात सामील घेऊन घेतलं नाही, समन्वय साधला नाही। काय एका अर्थानं ह्या संपूर्ण याच्यात मागणी असणार आहे आणि कधीपर्यंत संपूर्ण आंदोलन सुरू असणार आहे? जोपर्यंत आता बघा, जेव्हा की काही दिवसा अगोदर 2 वर्षामध्ये आश्रमशाळेतील जवळपास 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू पावलेला आहे, तो आकडा अतिशय दुर्दैवी आहे आणि ही घटना कुठेतरी या विभागाला लाज वाटण्यालायक आहे की आदिवासी पालक हा विद्यार्थ्यांना आश्रमशाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवतो की यांचा बळी घेण्यासाठी पाठवतो। दुसरी गोष्ट, 12,500ची पदभरती अद्यापही यांनी भरलेली नाही आहे, जेव्हा की भरणे अपेक्षित होतं आणि GR हा रद्द करायला पाहिजे होता, परंतु कुठेतरी शिथिलता आणून विद्यार्थ्यांना भरकटण्याचा हा प्रयत्न चालू होता। बिंदू नामावलीमध्ये आदिवासी समाजासाठी बिंदू क्रमांक हा सेकंडवर होता, परंतु आता 9व्या क्रमांकावर गेला। कुठेतरी शासकीय नोकऱ्यांमध्ये आदिवासी समाजाला आणि विद्यार्थ्यांना फटका बसताना दिसतोय आणि वसतिगृह संबंधात जे आदिवासींना शिक्षण व्यवस्थेमधून बाहेर करण्याचा प्रयत्न आणि षड्यंत्र या सरकार करून होतोय, ज्याचा आम्ही निषेध करतोय। आणि जोपर्यंत आदिवासी विकास मंत्री आदिवासीच्या हिताच्या गोष्टी करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आणि आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। एकूणच जर बघितलं असेल तर काय आपण वयाची एका अर्थानं मर्यादा ठेवली आहे? कधीपर्यंत आपली सरकारपुढे मागणी असणार आहे, आदिवासी मंत्र्यापुढे मागणी असणार आहे? आमची सरकारपुढे, आदिवासी मंत्र्यासमोर असो, सरकार असो, सर्वांपुढे आमची मागणी आहे। आणि कालची परिस्थिती बघता ज्या प्रकारे आमच्यासोबत ते गैरवर्तन झालं ते आम्हाला कुठेतरी बरं नाही वाटलं, कारण की इथे एवढ्या मुली आता उपस्थित आहे। सर्व मुलींना आता वॉशरूम, टॉयलेट वगैरे जेवढे आहे इथे ते सगळी वरच्या भागाला आहे आणि मॅडमनी नाही का त्या मेन गेटला लॉक लावून ठेवलेले होते, त्या लॉक लावले आणि वरून असे आदेश आले आहे म्हणते की ATC मॅडम स्वतः म्हणत आहे की वरती कोणालाही येऊ देऊ नका। तर तसेच बघता मागे एक बाथरूम आहे, त्या तिकडे म्हणजे लाईट नाही आहे। आम्ही मोबाईलची टॉर्च घेऊन आम्ही तिकडे गेलेलो होतो, पण त्या वॉशरूमला सुद्धा लॉक लावून होतं आणि आम्ही तिथे काही अंधार होता, त्याच्यामुळे मग आम्हाला असं काही माहिती नव्हतं की तिथे मग काही मुलींनी हे झालं। तिथे मग नंतर माहिती पडलं की कॅमेरा लावून आहे, मग कुठेतरी म्हणजे आमच्या प्रायव्हसीची हे होत आहे ना सर, याची म्हणजे मॅडमची जबाबदारी आहे की आम्हाला थोडं तरी कॉपरेट करावं। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर 2 मतप्रवाह या ठिकाणी दिसत आहे। एक आंदोलन विद्यार्थ्यांच्या सुरू होतं, तो आंदोलनाला कुठेतरी सकारात्मक चर्चा जी आहे ते अशोक उईके यांनी केली, तर दुसरं आंदोलन एका अर्थानं विद्यार्थ्यांच्या सुरू या ठिकाणी बघितलं असेल तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील संपूर्ण हे विद्यार्थी आहेत, आपल्या मागण्या लागून इथं बसलेले आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही आपल्या इथनं हटणार अशा प्रकारची जी आहेत मागणी, जे आव्हानसुद्धा जे आहे एका अर्थानं सरकारला देत आहेत। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।